त्यावेळेस घरातून आई वडिलांचा पण विरोध होता की नको जॉब नको करू म्हणून. तर ना लेडीजसाठी प्रत्येक दिवस हा स्ट्रगलचाच असतो. तेव्हा मला कुठेतरी जाणं लागलं की मी जॉब नाही केला पाहिजे, एवढा तास आपण नाही केलं पाहिजे, आपला खूपच स्ट्रगल झालं. आणि एवढी छान कंपनी, एवढा छान पेमेंट आहे, सगळ्या फॅसिलिटी, तर तू जॉब का सोडते? तू सोडू नकोस, तू खूप मूर्खपणा करते. ॲट द एज ऑफ म्हणजे तू 40 एजला आता जवळ आली आहेस आणि ह्या एजला तू काय सुरुवात करणार? नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्या बरोबर आहेत जयश्री गुरव मॅडम. त्या इन्स्ट्रक्टर आहेत, योगा इन्स्ट्रक्टर आहेत आणि न्यूट्रिशनिस्ट आहेत. आज त्यांची अजूनही ओळख करून घेऊयात. मॅडम, तुमच्या संदर्भात थोडं इन्फॉर्मेशन देता का? नमस्कार, मी जयश्री गुरव. मी 20 इयर्स जॉब केलेला आहे कॉर्पोरेटमध्ये. त्यानंतर मी न्यूट्रिशनिस्ट आणि सायकोलॉजी काउन्सिलिंगचे कोर्सेस केलेत आणि आता मी स्वतःचं फिटनेस सेंटर ऑनलाईन ऑफलाईन चालवते. त्याच्यामध्ये योगा ट्रेनर, योगा झुंबा वगैरे घेते. त्याचप्रमाणे मानसशास्त्रीय समुपदेशन पण करते. किती वर्ष मॅम तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करता? मी आता 2020 नंतर हे स्टार्टअप केलं एज्युकेशन. 1-2 वर्ष माझं शिकण्यामध्येच गेलं आणि त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष झालेलं आहे. आता मी स्वतः घेत असते, योगा झुंबाचे क्लासेस घेते, त्याचप्रमाणे काउन्सिलिंग पण घेते. बरोबर. तुमची थोडक्यात आम्हाला सक्सेस स्टोरी ऐकायला चांगलं वाटेल. तुम्ही कसं ह्या क्षेत्रामध्ये आलात, कसं तुम्ही ह्याच्या आधी काय करत होतात, किंवा तुम्हाला काय या गोष्टीमध्ये येण्यासाठी प्रेरणादायक ठरलं, हे आम्हाला तुम्ही सांगितलं तर आम्हाला आवडेल. नक्कीच. सुरुवात तर ज्या वेळेस आम्ही जन्म घेतला होता त्यावेळेस लेडीजला जॉब, शिक्षण तर मिळत होतं, पण जॉब करण्यासाठी बाहेर पाठवणं तर शक्यताच नव्हती त्यावेळेस. म्हणजे पुणे सिटीत राहत असले तरी घरामध्ये असं वातावरण होतं की बाबा शिका, पण जॉब वगैरे तुम्हाला काय करायचं ते नवऱ्याच्या घरी जाऊन करा, इथे तर नाही. पण माझी इच्छा होती की बाबा मला काही ना काहीतरी करायचं आहे, हे माझं ठरवलेलंच होतं. मग 12th पास झाले की मी एका कंपनीमध्ये जॉईन केलं होतं. त्यावेळेस घरातून आई वडिलांचा पण विरोध होता की नको जॉब नको करू म्हणून, पण तरीही मी ठरवलं की नाही मला करायचंच आहे म्हणून. आणि मी 1-1.5 वर्षामध्ये तिथे परमनंट पण झाले होते. आणि त्यामुळे मी परमनंट झाले होते, त्यामुळे मी म्हटलं होतं की नाही, मी जॉब सोडणारच नाही. आणि घरातून प्रेशराईज होतं की लग्न करण्यासाठी. मग मी त्याच्यासाठी पण तयार झाले, लग्न वगैरे झालं, पण मी जॉब कंटिन्यू ठेवला. मिस्टरांना सांगितलं की बाबा मला जॉब करायचा आहे. मग असं त्याच्यानंतर मुलं झाल्यानंतर पण माझ्या सासरी पण वाटत होतं की आता जॉब करू नये हिने, कारण की मुलांकडे लक्ष द्यावं. पण माझी कंपनी छान होती की त्या ठिकाणी क्रश वगैरे फॅसिलिटी होत्या, म्हणजे फॅसिलिटी सर्वच होत्या, त्यामुळे मला जॉब करायला टेन्शन नव्हतं. पण स्ट्रगल खूप होतं. म्हणतात ना, लेडीजसाठी प्रत्येक दिवस हा स्ट्रगलचाच असतो आणि ते करायचंच होतं मला. मी जॉब सोडणार नव्हते. मला ठरवलं होतं की बाबा जॉब म्हणजे माझी ओळख आहे, ती गेली तर मग जयश्री गुरव काय, म्हणजे नाही का, नाव माझं काहीच नाही राहणार ना. मी फक्त एक घर, चूल आणि मूल म्हणून राहील. म्हणून मी ठरवलं होतं की मी जॉब नाही सोडणार. मी मुलाला पाळणा घरात घेऊन जायचे, माझे 14-15 तास बाहेर जायचे. खूप स्ट्रगल व्हायचा, कारण की एक कंपनीची बॅग, एक मुलाची बॅग, एका हातात बाळ, सगळं असं दिवसभर त्याचं औषधं, खाणं पिणं, कपडे, ते भरपूर स्ट्रगल व्हायचं. बसच्या मागे धावा, सकाळचा स्वयंपाक करा. पण मी ठरवलं होतं की मी करणार म्हणून. मग माझा मुलगा मोठा झाला 6 वर्षाचा, त्याच्यानंतर मुलगी झाली, तरी पण मी जॉब काही सोडला नाही. मी कंटिन्यू केला जॉब. पण 10 वर्ष झाल्यानंतर मला फिजिकली प्रॉब्लेम व्हायला लागले आणि स्टँडिंग जॉब असल्यामुळे मला फार बाकीचे पण इतर पाय दुखणे वगैरे असे प्रॉब्लेम व्हायला लागले. फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम व्हायला लागला, माने तिथे गॅप पण आला पाठीमध्ये. मग तेव्हा मला जाणवायला लागलं की मी खूपच स्ट्रगल केलंय. आणि तेव्हा जेव्हा शरीर म्हणतात ना इंडिकेट द्यायला लागलं, तेव्हा आपल्याला कळतं आपल्या शरीराचं महत्त्व. तोपर्यंत आपण करत राहतो, आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही राहत शरीराची. मग तेव्हा मला कुठेतरी जाणवायला लागलं की मी जॉब नाही केला पाहिजे, एवढा तास आपण नाही केलं पाहिजे, आपला खूपच स्ट्रगल झालाय. पण पर्याय नव्हता, जॉब परमनंट होता. तो आपल्या स्वतः सवयी लावल्यामुळे घरातल्यांना सवय लागली होती की तेवढा इन्कम येणार, मला पण सवय लागली की एवढा इन्कम येणार, एवढा खर्च होणार. आणि त्या पद्धतीनं आम्ही फ्लॅट वगैरे घेणं वगैरे त्या पद्धतीनं केलं होतं, त्यामुळे जॉब सोडणं शक्य नव्हतं. पण जेव्हा 20 वर्ष जॉबचे होत आलेले, तेव्हा एक कंपनीतून संधी मिळाली की VRS, व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या आणि एक ठराविक अमाऊंट द्या. तर त्यावेळेस मी तर मनातून ठरवलं की बाबा मी जॉब सोडणार. पण त्यावेळेस अशी परिस्थिती झाली की
माझ्या माहेर सासरकडून आणि इतरत्र सगळेजण तोपर्यंत 20 वर्ष झाले होते जॉबला, त्यामुळे तोपर्यंत सगळ्या लेडीज वगैरे जॉब करत होत्या आणि सगळ्यांना वाटत होतं की हिचा जॉब खूप छान आहे, मस्त आहे, सगळं फॅसिलिटी आहे, छान मुलांची सोय होतीये. मग सगळेजण म्हणत होते की का जॉब सोडतीयस तू, बरोबर. एवढं छान, तू जेव्हा मुलं छोटी होती तेव्हा एवढं स्ट्रगल करून एवढं सगळं, आता मुलं मोठी झाली तर का सोडते. जॉब सोडायच्या वेळेस माझा मुलगा 10वीत होता आणि मुलगी 3री 4थीत होती. मग एक जो फेज असतो मुलांचा तो गेलेला होता की ज्यावेळेस त्यांना गरज असते, असं बाकीच्यांचं मत होतं. बरोबर आहे. आणि अशा वेळेस तू जॉब का सोडतेस, आणि एवढी छान कंपनी, एवढा छान पेमेंट आहे, सगळ्या फॅसिलिटी, तर तू जॉब का सोडते, तू सोडू नकोस, तू खूप मूर्खपणा करतेस. आणि बऱ्याच वेळा मला जॉब सोडल्यानंतर सुद्धा मला बरेच जण असे म्हणायचे, काय घरात बसते एवढं छान जॉब सोडून, किती चुकीचा निर्णय घेतलायस तू. पण मी म्हटलं नाही, मी निर्णय घेतलाय तो योग्य घेतलाय, मला माझ्या निर्णयावरती कॉन्फिडन्स आहे, मला ती संधी मिळाली होती ती मी घेतली. बरोबर. हे मी सगळ्यांना सांगत होते, पण मनातून कुठंतरी मला पण वाटत होतं मी चूक केली का. कारण की बरोबर मी 2020ला जॉब सोडला, रिझाईन केला आणि कोरोना आला. अरे बापरे. आणि थोडंसं कोरोना आला त्यामुळं म्हणजे जे मी ठरवलं होतं की मी काही ना काहीतरी करेन, की माझ्या मुलांना पण वेळ देईल आणि ऍटलीस्ट 2-3 तास का होईना, 4 तास का होईना, मी काहीतरी पण करेन आणि मी स्वतःला ग्रोथ मध्ये आणेन. म्हणजे हे सगळंच बंद झालं आणि घरामध्ये काय झालं, फायनान्शियली पण एकदम कमी झालं, पूर्ण 50% ऑफ. फायनान्शियली एक व्यक्ती पूर्ण कमवत नाही, जे आम्ही विचार केला होता ते अचानक बंद. त्यामुळं त्याच्यामध्ये पण चिडचिड व्हायला लागली. मला स्वतःला पैसे खर्च करायची जी सवय होती ते मी करू शकत नव्हते. जरी पैसे आले होते तरी ते जे लोन होते काय होतं ते नील करण्यामध्ये गेले ना. मग हातामध्ये पैसे नाही, जॉब नाही आणि कोरोना सारख्या सिच्युएशन मध्ये आपण घरात आहे, सगळे डिप्रेशन मध्ये, घरातून बाहेर पडू शकत नाहीये. म्हणजे त्यावेळेस सगळ्यांचीच मानसिक स्थिती फार खराब होती, माझी तर आणखीन खराब झाली ह्या सिच्युएशनमुळे. त्यामुळं मला पण थोडी चिडचिड व्हायला लागली आणि जे बर्डन यायला लागलं, लोकांनी बोललेलं आठवायला लागलं, मी स्वतः डिप्रेशन मध्ये गेले. आणि डिप्रेशन मध्ये इतक्या सिच्युएशनला गेले की मला स्वतःचा चेहरा पाहताना मला वाटायला लागलं काय करते मी, मला समजतच नव्हतं की मी काय कुठल्या सिच्युएशनला आहे आणि मला स्वतःला बाहेर काढणं कठीण झालं होतं. पण थँक गॉड मला इतकी छान कंपनी मिळाली होती, छान त्यावेळेस कंपनी, म्हणजे स्ट्रगल होत होता, त्रास होत होता, पण मला सराउंडिंग त्यावेळेस छान मिळालं होतं. मला स्ट्रेस मॅनेजमेंटचे ट्रेनिंग्स मिळाले होते, टाइम मॅनेजमेंटचे, म्हणजे कंपनीमध्ये खूप छान पद्धतीने आम्हाला हँडल केलं जायचं. ज्या युनियन लिडरशिप मी केली होती कंपनीमध्ये असताना, मी क्वालिटीचे प्रोजेक्ट केले होते कंपनीमध्ये असताना. तर मी जॅपनीज कंपनी असल्यामुळे जॅपनीज टेक्निक्स खूप छान आहेत की तुम्ही कुठलाही एखादा प्रॉब्लेम कसा सॉर्ट आउट करायचा, कसा अॅनालाइज करायचा, ह्याचं नॉलेज मला होतं. मग ते मला मी सगळे माझे नोट्स होते ते सगळे काढून खोलले की मला ह्याच्याशिवाय जेवढं पण होतं माझ्याकडं ते सगळं काढून खोलले आणि वाचत बसले. मग मला त्याच्यातून मार्ग मिळाला, अॅनालाइज केलं मी स्वतःला आणि ठरवलं की बाबा आता मी करणार. कारण की ह्या ज्या प्रोजेक्टसाठी मी स्वतःला पाहिलं की ह्या प्रोजेक्टसाठी मी जापानला जाऊन आले होते, दिल्ली नॅशनल इंटरनॅशनल लेवलला मी जाऊन आलेले होते, की मी म्हटलं नाही, मी म्हणजे स्वतःला मी मोटिवेट केलं की नाही, मी करू शकते, मी खूप काही केलंय आणि मी एवढ्यावरती थांबणार नाही, मी संपले नाहीये, मला सुरुवात करणार आहे मी आता. आणि मला बरेच जण हे पण बोलले होते की ऍट एज ऑफ, म्हणजे तू 40 एजला आता जवळ आलीस आणि ह्या एजला तू काय सुरुवात करणार. बरोबर आहे. तुझं जे म्हणजे तुझं, मी ज्या फील्डमध्ये होते, क्वालिटी प्रोजेक्ट वगैरे करत होते, जे माझं होतं ते पूर्ण चेंज झालं, पूर्ण बंद झालं. आता मी नव्यानं सुरुवात काय करणार आणि तू कशी करणार ह्या एजला. इथून तू शिकणार कधी, तुझा बिझनेस स्टार्ट कधी होणार आणि तू कशी स्वतःला डेव्हलप करणार, असे बोलायचे. आणि मी म्हणजे मी ते सगळं ओपन केलं आणि मी खूप सारे बिझनेस सर्च केले की आता मी काय करू, कारण की आयडिया काहीच नाही, सगळं बंद. माझं जे होतं ते 20 वर्षापर्यंत होतं, माझं एक पर्सनॅलिटी होती, एक माझं प्रोफाईल होतं, ते सगळं संपलं ना. आता शून्यातून मला परत निर्माण करायचं होतं स्वतःला, जे आधी केलं होतं ऍट अ एज ऑफ 40च्या जवळ असताना. पण मी ठरवलं होतं की मी करणार म्हणजे करणार. मग मी खूप सारे बिझनेस सर्च केले, खूप नोट्स काढल्या, पण सगळ्या बिझनेसमध्ये खूप म्हणजे असं होतं की त्या प्रत्येक बिझनेसमध्ये मला खूप वर्कआउट, खूप वेळ घालवायला लागणार, मला तेवढा सपोर्ट पाहिजे आणि फायनान्शियल पाहिजे, प्लस मॅनपॉवर पाहिजे, आणि ते जर नाही मिळालं तर मी जेवढे इन्व्हेस्ट करेल तेवढं सगळं जाणार आणि प्लस माझी हेल्थ पण जाणार. मग मी ठरवलं की नाही, अशा फील्ड चॉईस करायचं की ज्याच्यामध्ये माझी फिजिकल आणि मेंटल हेल्थ दोन्ही छान राहील आणि ज्या सिच्युएशनला मी आता आहे आयुष्यात मी स्वतः परत ह्या सिच्युएशनला कधीच येणार नाही, ह्या डिप्रेशन फेजमध्ये मी कधीच येणार नाही आणि नाही कुणाला येऊन देणार, असं मला स्वतःला डेव्हलप करायचं होतं. मग मी ठरवलं की बाबा मी फिजिकल हेल्थमध्येच काम करणार, की जिथे माझी फिजिकल हेल्थ छान राहील. जे त्या स्ट्रेसमुळे वगैरे माझं नाही म्हटलं तरी 75 kg वेट झालं होतं.
स्ट्रेसमुळे फार आणखीन चेहरा पण हे सगळं असं थकल्यासारखे झाले होते. मला स्वतःला माझा चेहरा आरशात पाहत नव्हता. मग मी ठरवलं की बाबा मी आता शिकणार हे ठरवलं. मी न्यूट्रिशनिस्टचा कोर्स करणार, पण ते सगळं इंग्लिशमधून, मी मराठी मीडियममधून शिक्षण थोडंसं कुठेतरी मनामध्ये होतं, पण मी ठरवलं होतं की मी करणार, काही होऊ दे. मग मी स्टार्ट केला, डेक्कनला अकॅडमी आहे तिथून मी न्यूट्रिशनिस्टचा कोर्स स्टार्ट केला. मग तिथं रोज मी ते अर्थ शब्द लिहायचे, पुन्हा मराठीतून लिहायचे, ते वारंवार रिपीट करायचे की मी एक्झाममध्ये फेल नाही व्हायचं होतं मला, कारण की मी आतापर्यंत कधीच फेल नव्हते झाले. पुन्हा ते फेल झाले असते तर मी पुन्हा डाऊन झाले असते, म्हणून मी ठरवलं होतं की काही झालं तरी फेल नाही होणार. मग न्यूट्रिशनिस्टची एक्झाम मी पास आउट झाले आणि न्यूट्रिशनिस्ट करताना डाएट वगैरे सगळं त्याच्यामध्ये ट्रेनिंग सगळं शिकले मी. पण त्याच्यामध्ये एक चॅप्टर होता, त्याच्यामध्ये मला जाणवलं की तुम्ही जर फिजिकल हेल्थ कराल, तुम्ही न्यूट्रिशन ऑल घ्याल, पण जर तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करता नाही आलं तर तुम्ही जे न्यूट्रिशन खाताय ते तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर नाही राहणार, ते आउट होणार. मग मी विचार केला की मी लोकांना छान गाईड करणार आहे डाएटसाठी, फिजिकल हेल्थसाठी, आणि जर मी त्यांना मेंटल हेल्थ नाही देऊ शकले तर मी त्यांना जेवढं पण मी चार्जेस घेणार ते त्यांचे वेस्ट जाणार. बरोबर. कारण की फक्त डाएटनं होणारच नाहीये, त्यांना मेंटली स्ट्रेस फ्री राहणं तेवढंच महत्वाचं आहे. मग मी त्या रिलेटेड सर्च करायला सुरुवात केली, बाबा मानसिक आरोग्य आपण कसं करू. मी ठरवलं होतं की मला लेट झालं तरी चालेल फील्ड मथुराला, पण मी पूर्ण तयार होऊनच मी स्टार्टअप करणार. मग मी मेंटल हेल्थ रिलेटेड सायकोलॉजी काउन्सिलिंगचे कोर्सेस केले, स्टुडंट काउन्सिलिंगचे स्पेशल केलं, अशा प्रकारे मी कोर्सेस ते कम्प्लीट केले. मग मला फार आवड लागली मग त्या गोष्टीची. मग मी त्याच्यासाठी मेडिटेशन, योगा गरजेचं होतं. मग मी योगा ट्रेनिंग पण केलं. झुंबा ट्रेनिंग ऑलरेडी लहानपणापासून डान्स करत असल्यामुळे मी झुंबा ट्रेनर करू शकतच होते, कारण की आधी मी जेव्हा जॉबला होते तेव्हा पण मी झुंबा वगैरे क्लासेस करायचे, योगा घ्यायचे, जसं मला टाइम मिळेल तसं करत होते. मग मी तसं माझं सगळं कम्प्लीट झालं आणि आता 1-1.5 वर्षापासून मी स्वतःचं माझं उदय फिटनेस सेंटर म्हणून मी स्टार्टअप केलं आहे. ऑनलाईन ऑफलाईन काउन्सिलिंग करते, सेशन्सही घेते, फिटनेस रिलेटेड, काउन्सिलिंग रिलेटेड पण, मानसिक आरोग्य रिलेटेड पण सेशन घेते. स्टुडंटमध्ये किंवा वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर असतात त्या ठिकाणी जाऊन घेते, आणि पर्सनली जरी कुठल्या केसेस आले तर त्याही स्टडी करते. त्याचबरोबर कुणाला पर्सनल ट्रेनिंग हवं असेल तेही देते, डाएट प्लॅन प्रोव्हाइड करते. त्या प्रकारे माझं सगळं आता छान चालू आहे आणि आता हॅप्पी आहे. मस्त. तुम्ही ह्या इंडस्ट्रीचे आहात म्हणून म्हणजे मी तुम्हाला एक विचारू इच्छिते, एक स्ट्रेस बस्टरची तुम्ही आम्हाला काय टिप देऊ शकाल? बघा, स्ट्रेस बस्टर म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सगळ्यात लेडीजसाठी तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की डेली लेडीजमध्ये भरपूर वेळा मूड स्विंग्स होत असतात. बरोबर. आणि स्ट्रेस मॅनेजमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही काय विचार करताय याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. तुमचे विचार जसे असतात ना त्याच पद्धतीने तयार होता तुम्ही. तुम्हाला तुमच्या विचारांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. इथून सगळ्या गोष्टीची सुरुवात होते. जे पण तुम्ही फेस करणारे आयुष्यात ते सगळं इथून स्टार्ट होणार आहे, तुमच्या विचारांमधून. हजारो विचार दिवसातून येत जात असतात. तर तुम्हाला त्याच्याकडे फर्स्ट लक्ष द्यायचं आहे की तुम्ही काय विचार करताय. जेव्हा तुम्ही काय विचार करताय हे कळालं ना, तुम्हाला कळतं की बाबा अरे ह्याच्याने त्रास होतोय मला, हे कळतंय. तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला आउट करायचंय आणि इन त्याच गोष्टी ठेवायचंय की ज्या तुम्हाला स्वतःला ज्या रूपात पाहायचंय ह्याच्यामध्येच तुम्ही लक्ष द्यायचं. मस्त. एक रॅपिड फायर आपण करूयात. हो. तुम्हाला कोणतं बुक आवडतं? मला मन शांती, राम गोपाल वर्मा त्यांचं आहे, ते मला आवडतं फार. बर. तुमची फेवरेट पर्सन? सद्गुरू वामनराव पै. मी त्यांचे खूप फॉलो करते आणि त्यांचे विचार पण खूप फॉलो करते. डेली मी ते ऐकते, ज्याने मला खूप छान प्रेरणा मिळते. छान आहे त्यांचे, हे खूप सुंदर असतात. तुमचं आवडतं प्रोडक्ट किंवा तुम्हाला कोणती एखादी गोष्ट जी खूप आवडते? मला न्यूट्रिशनच्या संदर्भात सांगाल? मला ॲक्च्युली फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ ह्या दोन्ही गोष्टी आवडतात. मला फिट राहायला आवडतं, डेली योगा करायला आवडतं आणि मेडिटेशन करायला खूप आवडतं. बरं. तुमची आवडीची एखादी प्लेस? कुठेही जेव्हा मी एकटी असते आणि शांत असते. लेडीजला सगळ्यांना शांतता, आजचा माझा चौथा उत्तर आहे सगळ्यांचं की सगळ्यांना शांतता आवडतीये. कुणाला थँकफुल आहात तुम्ही आतापर्यंत जेवढी तुमची जर्नी झाली त्याच्यामध्ये तुम्हाला कुणी सगळ्यामध्ये जास्त हेल्प केली? ॲक्च्युली थँकफुल तर मी परमेश्वराला पण मानेन, कारण की त्यानं मला ह्या पद्धतीनं बनवलंय की वेळोवेळी मला जरी निगेटिव्हिटी आली माझ्याजवळ
तरी ती माझ्या खूप आतपर्यंत पोहोचत नाही. थोडाफार वेळ ती माझ्यापर्यंत असते, पण मी तिला आउट करते. ही जी थिंकिंगची जी प्रोसेस मला जी गॉड गिफ्ट मिळाली आहे ना, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. त्याचबरोबर मला खूप छान आई-वडील मिळालेत. त्यांनी माझ्यावर खूप छान संस्कार केलेत. वेळोवेळी मला त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच माझे मिस्टरही मला फार वेळोवेळी त्यांनी मला कधी कुठल्या गोष्टीला अडवलं नाही, काही नाही. मला जे आवडतंय ते करू दिलं. आणि प्रत्येक वेळेस असे व्यक्ती भेटतात बघा, प्रत्येकाला भेटतात. हे आपलं पुण्य असतं की आपल्याला ते कुठून ना कुठून तरी पोहोचतं, आपल्यापर्यंत येतं. आणि माणसानं ते समजून घेऊन त्याच्याविषयीवरती आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय हे समजून घेऊन त्याच्या तेच आपले गुरु असतात. वेळोवेळी जे आपल्याला माणसं अशी सांगत असतात ना, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी, हीच आपले गुरु असतात. वेळोवेळी मिळत असतात ते आपल्याला, आणि त्याचे आपण कायम आभारी राहिलं पाहिजे. मस्त. तुमची जर्नी तर खूपच छान आहे आणि एवढा जॉब वगैरे करून एवढ्या वर्षांचा तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यानंतर एकदम सगळं ठेवून तुमचं कम्प्लीट करिअर तुम्ही चेंज केलं. प्लस तुमच्या फॅमिलीने त्याच्यामध्ये तुमचा खरंच सपोर्ट असल्याशिवाय हे करणं शक्य नाही. नाहीतर एकदम कुणीतरी म्हणू शकलं असतं की नाही जॉब सोडायचाच नाही किंवा हे नाही ते नाही. आणि काही म्हटलं तरी लेडीजवर ते बर्डन येऊन जातं, कोण काय म्हणताय कोण काय म्हणताय. पण त्यातून तुम्ही खूप छान वरती आलात. मोटिवेशन देण्यासाठी किंवा स्वतः समजा एखादा दिवस खूप लो असेल, काहीच करायची इच्छा नसेल, आपले हार्मोन्स तर बोलतातच रेग्युलरली, बट स्टील एखादा काहीतरी कोणीतरी बोललं किंवा खूप डाऊन असाल तुम्ही ज्या दिवशी, त्या दिवशी तुम्ही स्वतःला उभं कसं करता आणि इन्स्टंट कसं उभं करता? असं म्हणजे एकदम डाऊनच राहायचं असं हे न करता आपण एक इन्स्टंट तुम्ही कसा बूस्टअप देता स्वतःला? आता कोणी हसेल काय होईल मला माहित नाही, पण आहे ना, म्हणजे प्रत्येकाचं हे बूस्टिंग असतं ना, हे वेगवेगळं असतं. बरोबर आहे. मला कधीही खूप असे प्रॉब्लेम्स आले आणि खूप असं निगेटिव्हिटी आली तर मी पहिलं तर 2 मिनिट क्वाईट टाइम घेते, शांत समय घेते. बरोबर. छान डोळे उघडते, उठते, आरशात पाहते आणि सुंदर मेकअप करते. जे आवडते ती साडी घालते किंवा ड्रेस घालते, काही करते, ड्रेसअप करते, छान सेल्फी घेते, फोटोशूट करते स्वतःचा आणि स्वतःला पाहते आणि म्हणते किती सुंदर आहेस तू. आणि मस्त मला स्वतःला असं पाहिलं की मी खूप खुश होते. मस्त पैकी गाडी काढते, फिरून येते आणि एकदम छान फ्री होते मग त्यावेळेस. छान छान छान. एकदम आवडलं मला तुमचा आन्सर. तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? यानंतर तुम्ही काय काय करणार आहात, कसं करणार आहात? तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या लोकांनी येण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? नक्कीच हे एक तर क्षेत्र खूप छान आहे, भविष्यात खूप गरजेचं आहे. कारण की आपल्याकडच्या लोकसंख्येवरती आपण पाहतोय कितीही काही केलं तरी लोकसंख्या वाढतच जाते. बरोबर आहे, जागा वाढणार नाही आपली. बरोबर आहे. हॉस्पिटलाइज किती होणार, किती हॉस्पिटल बनवणार. मग हॉस्पिटल गेल्यानंतर आता कोरोनाच्या टायमिंग मध्ये बघितलं आपल्याला हॉस्पिटल कमी पडले होते. आणि सेम जर अशीच लाईफस्टाईल हेल्दी जी लाईफस्टाईल आहे आता जी चालू आहे अशीच जर राहिली तर भविष्यात आपल्याला सेम जी कोरोनामध्ये सिच्युएशन होती ती 10 वर्षानंतर तशीच सिच्युएशन होणार आहे की तुम्हाला हॉस्पिटलाइज होण्यासाठी हॉस्पिटल मिळणं कठीण होईल. त्यावेळेस फिटनेस टेस्टिंग ही कंपल्सरी होणार आहे. तर माझं म्हणणं हे राहील की तुम्ही आतापासूनच जर फिटनेसकडे लक्ष दिलं, स्वतःच्या डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी जर तुम्ही फिटनेस ट्रेनरकडे गेला आणि स्वतःला फिट ठेवलं तर तुम्हाला डॉक्टरांकडे हॉस्पिटलाइज होण्याची गरज लागणार नाही. आणि सेम स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही स्ट्रेस येतोय, डिप्रेशनमध्ये जाताय हे जाणवलं तर तुम्ही सायकोलॉजी काउन्सिलरकडे वेळीच जा. म्हणजे त्याच्यापासून जे आजार होणार आहेत, एन्झायटी, पॅनिक अटॅक, असे आजार तुम्हाला होणार नाही. पुढची स्टेज तुम्ही गाठणार नाही. ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. आणि म्हणून ह्या क्षेत्राकडे तुम्ही वळलंच पाहिजे. मग बाकी तुम्हाला काही म्हणजे म्हणतात ना, देह देवाचे मंदिर. मंदिरात जाण्याच्या आधी देहामध्ये जो देव आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, त्याला चांगला नैवेद्य दाखवा, त्याची चांगली काळजी घ्या. म्हणजे तुमचं लाईफ अगदी इतकं छान होईल ना, जसं माझं लाईफ छान झालेलं आहे. आता मी खूप हॅप्पी असते उठल्यापासून झोपेपर्यंत. निगेटिव्हिटी माझ्या जवळपास पण फिरकत नाही सर्कलमध्ये. सेम सगळ्यांचं लाईफ असं खूप छान होऊ शकतं. आज आपल्या बरोबर होत्या जयश्री गुरव मॅडम. त्या न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर सुद्धा आहेत. त्यांची ही जर्नी आपण जी बघितली त्या जर्नी बरोबर सगळ्यांनाच प्रेरणा मिळेल. जे कोणी जॉब करत आहेत त्यांनी 20 वर्षानंतर जॉब सोडून नवीन क्षेत्रामध्ये कार्यरत राहिल्या आणि नवीन क्षेत्रामध्ये इतकं सगळं करून दाखवलं. तुम्ही त्याच्यातनं नक्कीच प्रेरणा घ्याल असं मला वाटतं. धन्यवाद.